देणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. आपण देणं शिकलं पाहिजे. परंतु देताना आपली जी भावना आहे ही प्रांजळ असली पाहिजे. कारण काय देता याच्यापेक्षा कोणत्या भावनेने देता हा भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. भोग आणि उपभोग या भोवती जीवनचक्र फिरतं. या जीवनचक्रामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला काही देत असतो, कोणाकडून काहीतरी घेत असतो. हे घेणं आणि देणं यात त्या घेण्या देण्यापेक्षा त्याच्या मागची भावना सगळ्यात महत्त्वाची असते. भोग आणि उपभोग हे चिरंतर चालू असतं. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीला काही द्यायची जर भावना चांगली असेल तर एखादी छोटीशी वस्तूसुद्धा त्या व्यक्तीसाठी फार मूल्यवान ठरते. चांगल्या प्रामाणिक आणि प्रांजळ भावनेनं आपण एखादी काही मदत जर केली तर त्या व्यक्तीच्या ती कायम लक्षात राहते. त्या देणाऱ्याच्या मागची भावना आपली सगळ्यात महत्त्वाची. आणि आपण अहंकारानं मगरूरतेनं काही जर देऊ तर ती व्यक्ती गरज असेल तर घेईल, परंतु त्या देण्यामागची आपली भावना अहंकाराची असेल तर ते सत्कर्मी आणि व्यक्तिदान ठरू शकत नाही. या देण्या आणि घेण्यामधलं जीवन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. या सगळ्या मागची भावना सगळ्यात महत्त्वाची, ती प्रामाणिक, प्रांजळ आणि मनाला आविर्भूत करणारी असली पाहिजे. एक तरुण होता, थोडासा आळशी होता, पण प्रामाणिक होता, प्रांजळ होता, निरागस होता. कोणतंही काम करणार, त्या कामामध्ये 100% देणार आणि स्वतःचं सर्वस्व अर्पण करून दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करणार. पण त्याला थोडंसं आळशी असल्यामुळं काम करायचं जीवावर आलं. त्याला वाटलं की जीवन जगण्याचा सार कशात आहे. त्याने काही पुस्तक वाचलेत, ग्रंथ वाचलेत, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्माचा अभ्यास केला आणि त्याला असं लक्षात आलं की जगणं हे भोगाचं आणि उपभोगाचं आहे. या दोन टोकामध्ये माणसाचं जीवन जगतं. मग रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगू आणि शेवटी माणसाला मरण आहे तर जीवन भोगापेक्षा उपभोगात जगू. खायचं प्यायचं, मस्त आराम करायचा, ऐशपणाने जीवन जगायचं आणि पोटापुरतं काम करायचं. तो विचार करायला लागले असं कमी काम आणि जास्त जेवण. जीवनामध्ये जेवण महत्त्वाचं आहे, तर कमी कामात कमी श्रमामध्ये भरपेट जेवण आपल्याला मिळेल असं काम तो शोधायला लागला. कारण त्याला भूक कधीच सहन व्हायची नाही. मनसोक्त जेवण जगणं, मनसोक्त जेवणं आणि मनसोक्त जीवन जगणं हा त्याचा स्थायी भाव होता. तो विचार करायला लागला की असं कुठं भेटेल. कर्मधर्म संयोगानं माणूस जी गोष्ट प्रकर्षानं, प्रयत्नानं आणि प्रामाणिकपणानं जी मिळवण्याचा प्रयत्न करतो ती त्याला भेटते म्हणजे भेटते. हा प्रकृतीचा नियम आहे. तसा एक व्यक्ती त्याला भेटला, एक आश्रम भेटला, गुरु भेटले. तर त्या गुरुने त्याला आपल्या आश्रमामध्ये ॲडमिशन दिलं, प्रवेश दिला आणि सांगितलं बेटा की मनसोक्त जेवायचं, हरकत नाही, पण कामही करायचं. काम कोणतं, त्या परिसरात स्वच्छता राखणं आणि जे गुरु सांगाल ते काम करणं. त्याला वाटतं जास्त हालापेष्टाचं काम नाही. सकाळी नाश्ता, दुपारी मनाप्रमाणे जेवण आणि संध्याकाळी मनसोक्त भोजन. तिची एकदम व्यवस्थित व्यवस्था लागली. पण त्या आश्रमाची एक अट होती की त्याला सुरुवातीला प्रवेश करताना त्याने सांगितलं की दर एकादशीला उपवास करा, निर्जला एकादशी त्या पद्धतीने काहीच खायचं नाही. तो त्या गुरुला बोलला की भोजन हा माझा स्थायी भाव आहे, मी बिगर जेवणाचं राहू शकत नाही.
आणि तुम्ही देवाचं धर्माचं एवढं करता, एखाद्या व्यक्तीला अध्यात्माचं माहिती होती, एखाद्या व्यक्तीला उपाशी ठेवणं सगळ्यात मोठं पाप आहे आणि तुम्ही ते पाप करू नका. मग त्या गुरुनं ऐकलं आणि त्याला सांगितलं की बेटा हरकत नाही, या आश्रमामध्ये कोणीच एकादशी दिवशी जेवत नाही, तुला भूक सहन होत नाही, तुझ्यात परमात्मा आहे, तर तू जे जेवणाचं जे साहित्य आहे ते घेऊन एका अरण्यात जायचं, तिथे स्वतः जेवण करायचं, जेवण निर्माण करायचं, तयार करायचं. आणि या आश्रमाचा एक नियम आहे की ते तुला कुठं काय ते पाळावं लागतं, कारण तू भोजन व्यवस्थेमध्ये नाही आहे म्हणून तुला तो कदाचित नियम माहीत असेल. जो काही जेवण तयार झालं ते जेवण सर्वप्रथम देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा, उपहार म्हणून दाखवायचा. देवाला भोग दिल्यानंतरच आपण उपभोगायचं. म्हटलं साहजिक आहे, काय नैवेद्य तर दाखवायचं आहे, हरकत नाही. गुरुकडून त्याने काही शिदा घेतलीत, त्या दक्षिणा घेतलीत आणि काही काळ्या गिळ्या घेतल्यात, जे लागतं पटवून ते घेतलं, आरण्यात गेलं. सगळी जेवण तयार केलं आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे गुरु आज्ञा शिरो झाली म्हणून त्याने त्या भगवंताला आवाज दिला. त्यांचं आराध्य भगवान श्रीराम होते, तर त्यांनी आवाज दिला की आओ प्रभूची भोग कर लो, या देवा नैवेद्य घ्या, आणि तयार आहेत. देव तुमच्या नैवेद्यापेक्षा, तुमच्या दाखवलेल्या भोगापेक्षा तुमची भावना काय, त्या भावनेवर देव प्रसन्न होत असतो. आणि ती भावना प्रामाणिक होती, प्रांजळ होती आणि निरागस होती. कर्मधर्म सहयोगाने देव आले, देवानं भोग घेतला आणि त्यानं तयार केलेलं जेवण देवाला एवढं आवडलं की त्या भगवान श्रीरामाने ते सगळं खाल्लं. त्याला प्रॉब्लेम आला, एकच ताट तयार केलं होतं, ते स्वतः आले, खाल्लं. शेवटी देव आले, देवानं जेवण करून घेतलं, त्याला उपाशी राहणं पडलं. त्यानं भगवंत येऊन जेवण करून गेले, हा उपाशीच राहिला. त्याची पहिली एकादशी घडली. आता सतत गेलं, 15 दिवस झाले. त्यानं विचार केला एकादशी दिवशी उपाशी राहणं पडतं. राम येतात, भगवंत येतात, ठाकूरजी येतात. मग आता दुसऱ्या वेळेस त्यानं 2 ताटं तयार केली, नेहमीप्रमाणे 2 ताटं तयार केलेत आणि सांगितलं प्रभूजी आओ, भोग लगाव, भोग तयार आहे. थोड्या वेळा प्रभू रामचंद्र आले, तेवढं येताना एकटे आले नाही, मा सीतेला घेऊन आले. असलेलं सगळं भोग मनसोक्त भोजन केलं. यानं दोघांचं तयार केलं होतं, दोन्ही ताटं भगवान श्रीरामाने आणि माता सीतेला ग्रहण केले. त्याला परत प्रॉब्लेम आला, याही वेळेस उपाशी राहणं पडलं. त्याची दुसरी एकादशी घडली. तिसऱ्या दिवशी वेळेस त्यानं विचार केला की आता ते दोघं जण आणि मी तिसरा, 3 ताटं तयार केलं. पुढच्या एकादशीला गेला, नियमाप्रमाणे भोजन तयार केलं, गुरुनं आज्ञा दिली. आता गुरुला वाटत होतं पहिल्यांदा गेला एका व्यक्तीचं, दुसऱ्यांदा गेला दुसऱ्या व्यक्तीचं, तिसऱ्यांदा 3 व्यक्तीचं. गुरुला जरा शंका आली आणि म्हणायला लागला बेटा तू हे साधन घेऊन चाललेत, एका व्यक्तीचं ठीक आहे, पण तो सांगायला लागला की मी जेव्हा जेव्हा नैवेद्य तयार करतो, भगवान येतात, भोजन करून जातात आणि मी उपाशीच राहतो, पण मला ते सहन होत नाही. त्या गुरुला वाटलं की नादान आहे, हरकत नाही. याला तिसऱ्यांदा गेला 3 व्यक्तीचं घेऊन, भोजन तयार केलं, भोग तयार झाले, प्रार्थना करायला लागला ठाकूरजी आओ, प्रभूजी आओ, भोग तयार आहे. भगवान श्रीराम स्वतः आलेत, माता सीता आलीत आणि सोबत हनुमंताला घेऊन आले. 3 ताटं होते, 3 ताटं फर्स्ट झाले. याची तिसरी एकादशी घडली. चिडचिड करायला लागला, काय करणार. शेवटी गुरु आज्ञा आणि साक्षात देवाने घेतल्यानंतर त्याला एका अंगाला, एका डोळ्यात सुखही होतं आणि एका दुःखही होतं, उपाशी राहणं पडलं. असं करता करता पुढची परत एकादशी आली. आता हुशार झाला होता. त्यानं सांगितलं की आता गुरुजी भगवान स्वतः येतात, स्वतः उपभोग करतात आणि मी उपाशी राहतो, मला उपाशी राहणं जमत नाही, माझी चिडचिड होते. पण तुम्ही देवाला मानता, या तुम्ही गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्या गुरुला वाटलं की हा काहीतरी झोल करायला लागला की काय. त्यानं सांगितलं गुरु मला तुम्ही शिदा आता जास्त द्या, 4-5 8-10 लोकांचं द्या.
भंडारा करायचा समजा. त्या गुरुजीला वाटलं की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे, एका व्यक्तीला एवढं कसं लागेल, म्हणून त्यानं हरकत नाही दिलं. आणि नेमकं हा करतो का हे पाहण्यासाठी पाठवून गेले. हा आता 3 वेळेस त्याला अनुभव आला होता. आपण तयार केलं तर भगवान जेवढं तयार केलं त्यापेक्षा जास्त, जेवढे ताटं तयार केले तेवढे व्यक्ती घेऊन येतात. महिना तसंच ठेवलं. भगवान आलेत, म्हणायला लागलेत की अहो प्रभूजी भोग लागाव. ते आलेत, त्याने पाहिलं तर तयार नाही काही. मग त्यानं सांगितलं, प्रभूजी तुम्ही जेव्हा येता नेमकी किती माणसं आणता मला कळत नाही, मग तुम्हीच सर्व खाऊन घेता, मी उपाशी राहतो, त्याच्यामुळं मी आज काहीच नाही तयार केलं, तुम्ही आल्यानंतर तयार करू, जेवढे माणसं असेल तेवढे. येताना भगवान श्रीराम होते, सीता होती, हनुमंत होते आणि वानर सेना होती. भगवान श्रीरामाला वाटलं हरकत नाही, मग सगळ्यांनी मिळून मिसळून भंडारा केला, स्वयंपाक तयार केला, हे झालं आणि भोग लावायचा. तोपर्यंत त्याचा गुरु हे पाहत होता. तर त्याला वाटत होते सगळं तयार व्हायला लागलं तर एवढं करू का करण्यासाठी राहिला. मग ते सगळा भंडारा गिंडाराचा स्वयंपाक तयार झालं आणि प्रभू श्रीरामांनी, वानर सेनेनी, माता सीतेनी आणि हनुमंतांनी भोग लागले. आणि ते सगळं चालू असताना त्याचा गुरु आला आणि म्हणायला लागला की तू एवढं तयार करायला लागला, हे कोणासाठी तयार करायला लागला, कोण खाणार एवढं तू एवढं तयार केलं. मग तो शिष्य म्हणायला लागला त्यांना की साक्षात भगवान श्रीराम आहेत, सीता आहेत, आता जेवण करायला लागले ते तुम्हाला दिसेन झाले का. त्या गुरुला वाटला खोटं बोलतोय काय. पण तो म्हणायला लागला की मी प्रामाणिकपणे सांगतो की ते स्वतः येतात, जेवतात आणि ते ग्रहण करतात. मग त्याला अडचण यायला लागली, ती गुरुविश्वास ठेवणं झाले, हे तर वास्तविक व्हायला लागलं. मग त्यानं भगवान श्रीरामांना जेवण चालवलं की तुम्ही हटवादी होता, एकतर तुम्ही मला नेहमी उपाशी ठेवता, आत्ता तुम्ही हे सगळं घेतलं आणि एक तर गुरुजींना हेही दिसत तुम्ही दिसेना झालेत. मग भगवान श्रीरामाने सांगितलं की तुझ्या गुरुच्या मनामध्ये जेवढं समर्पण आहे तेवढं समर्पण माझ्या प्रती नाही. तुझ्या गुरुच्या मनामध्ये तुझ्यासारखा भाव माझ्या प्रती नाही, त्याच्यामुळे मी त्यांना दिसत नाही. मग त्यानं सांगितलं की गुरुजी तुमच्या मनात खोट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही. शेवटी गुरु हा प्रांजळ होता, प्रामाणिक मनाचा होता. त्याला वाईट वाटलं की जर याला दिसू शकते तुम्हाला का नाही. शेवटी त्यानं प्रार्थना केली रामाला आणि प्रार्थनेमध्ये बोलले की माझ्याकडून चुका होत असं, तुम्ही जर असाल तर मला दर्शन द्यावं. भगवान रामाने त्यांना साक्षात दर्शन दिलं. त्याने सगळं पाहिलं की हा भुकेसाठी एक क्षण न थांबणारा, पण त्याची भावना प्रामाणिक होती. देवाला भोग जो दाखवत होता ते चांगल्या मनाने दाखवत होता. त्या शिष्याला देवानं दर्शन दिलं, त्याचं भोग उपभोगले. कथा काल्पनिक असू शकते, हरकत नाही, पण कोणतंही काम करताना आपण कोणत्या भावनेनं करतो, त्या कार्याप्रती असणारा आपला भाव कोणता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. मित्रांनो, जगणं सुकर करण्यासाठी आपण आपल्या जीवनाची जी भाव आहे, जो भावना आहे, त्या भावनेनं कोणत्या भावना आपल्या जीवनाकडे आपण पाहतो आणि आपल्या मित्रपरिवाराकडे पाहतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देणारे हात नेहमी आशादायी असतात. असे आशादायी हात चांगल्या भावनेनं ओतप्रेत होऊ हीच सदिच्छा. धन्यवाद.